कन्हेर परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली। या पावसावेळी कोंढवे तालुका सातारा येथील चोरगेमळा शिवारातील धनगराच्या बकरांच्या कळपावर वीज पडली। यामध्ये हनुमंत बापू मसाळ राहणार पळसावडे तालुका मान या मेंढपालाच्या 11 बकरी व 7 मेंढ्या जागीच ठार झाल्या। या मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांच्या घटनास्थळी सभापती महेश गाडे, तलाठी गणेश बोबडे व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दाखल झाले। या घटनेचा पंचनामा महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेला आहे। या मेंढपालास नैसर्गिक आपत्ती या घटनेखाली सुधारित दराप्रमाणे नुकसान भरपाई लवकरच मदत देण्याचे आश्वासन सभापती यांनी दिले आहे। या अपघातात 4 ते 5 शेळ्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपचार करण्यात आले। सरपंच नमस्कार, मी पोलीस पाटील मौजे कोंढवे, तालुका जिल्हा सातारा। आज मौजे कोंढवे हद्दीमध्ये सायंकाळी 4-4:30 दरम्यान वळवाचा पाऊस आला आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी असणारे हनुमंत मासाळ हे धनगर या ठिकाणी मेंढरं घेऊन रानात असताना वळवाच्या पावसात ते अडकले आणि रानातच जोरानं वीज कडडली आणि ती खरोखर मेंढरावरती पडली। जवळपास 18 बकरी यामध्ये दगावली आहेत। हनुमंत बापू हे पाऊस आल्यामुळे कागद आणण्यासाठी गेले असताना ते बचावले गेले, पण खरोखर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। प्रशासनाला विनंती आहे की खरोखर त्यांना यातून काहीतरी मदत मिळावी हीच अपेक्षा आहे। परफेक्ट। एकंदरीत काय प्रकार घडला? पावसामुळं बकरी इथं उभा केली आणि कडाडल्यामुळं आम्ही जरा झाडू बजवलं, झाडाखाली अर्धी पळाली अर्धी गावली आणि हीच पडली। पोलीस पाटील सैदापूर कोंढवी येथे मगाशी वळवाच्या पावसाने धनगर समाजाची येथे बसायला होती। झाडाखाली बकरी बसली असताना अचानक विजेने आवाज दिला आणि वीज पडून 18 बकरी यांची मृत्युमुखी पडलेले आहेत। त्याचं नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी ही त्यांना सर्वांच्या वतीने विनंती। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।